कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत विधान भवनात बैठक पार पडली। कुंभमेळ्यासाठी आतापर्यंत 22,181 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली। तर साधू महंतांच्या सोयीसाठी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबत बैठक आमची झाली। आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं। काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली। एक अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कुंभ झाला पाहिजे आणि जे काही भाविक येतील, जे काही साधू संत महंत येतील, या सगळ्यांची चांगल्यात चांगली सोय झाली पाहिजे। या दृष्टीनं एक अतिशय चांगला अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार केला आहे। गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, प्रदूषण मुक्त झालं पाहिजे, यासाठी देखील आपण ठिकठिकाणी STP उभारतोय। त्यामुळे दूषित पाणी, प्रदूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरीमध्ये जाणार नाही। त्यामुळे गोदावरी नदी देखील स्वच्छ आणि निर्मळ, प्रदूषण मुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर आखाड्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही।